Sorry, we have seen elements of communication. Now let us see the process of communication. Now what happened first? आता आपण प्रक्रिया बघणार आहोत. इथे आपण घटक बघणार नाहीयेत. इथे प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा काय घडतं आणि पुढची स्टेप काय असते त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहे. इथे सेंडर इनिशिएट द आयडिया. हा सेंडर जो काय आहे याच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना असते किंवा ही स्टार्ट्स थिंकिंग अबाउट दॅट आयडियाज. सेंडर हॅज समथिंग मिनिंगफुल दॅट कॅन बी शेअर. काहीतरी महत्वाचं आहे, काहीतरी शेअर करण्याजोगं आहे, दॅट कॅन बी शेअर्ड, दॅट कॅन बी कम्युनिकेटेड टू द रिसिव्हर. अनलेस अँड अंटिल सेंडरकडे सांगण्यासारखं जर काहीच नसेल, the communication would take place. But sender has something meaningful message that he can share. So now sender decides or think what is to be communicated, how and when sender is going to communicate. हे सगळं कसं सांगायचंय, नक्की काय सांगायचंय आणि केव्हा सांगायचंय हे सेंडर सगळं मनामध्ये ठरवतो. So that is initiating the idea. इथे आयडिया जी आहे ती इनिशिएट होते किंवा मनामध्ये सेंडरच्या ठरलं जातं, येस आय वॉन्ट टू कम्युनिकेट. आता याच्यानंतर काय घडतं? प्लीज रिमेंबर, इथे प्रोसेसमध्ये स्टेप्स आहेत आणि स्टेप्स ह्या एकानंतर दुसऱ्या असं होत असतं. ह्याच्यामध्ये पायऱ्या आपल्याला बदलता येणार नाही. एलिमेंट्स तुम्ही वर खाली लिहिले तरी चालेल, रिसिव्हर लिहिलं मग सेंडर लिहिलं मग एन्कोडिंग लिहिलं असं चालू शकेल, पण प्रोसेस मध्ये तसं होणार नाही. प्रोसेस ऑलवेज टेक्स प्लेस वन आफ्टर अदर. एक स्टेप झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, लाईकवाईज. नाउ सेंडर हॅज डिसाइडेड इन माइंड. सेंडरने मनात ठरवलंय की मला इन्फॉर्मेशन शेअर करायची किंवा कम्युनिकेट करायचं. नाउ ही डिसाइड द मेसेज. आता मला नेमकेपणाने काय सांगायचंय किंवा काय कम्युनिकेट करायचंय. सो व्हॉट शुड बी द कंटेंट. ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, काय शब्दांचा समावेश केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आय एम डिलिव्हरिंग द लेक्चर. हे लेक्चर डिलिव्हर करत असताना आजच्या टॉपिक मध्ये काय काय मुद्दे आले पाहिजेत, काय काय शब्द त्याच्यामध्ये असले पाहिजेत, त्याच्यासाठी वर्ड फाईल वापरायची का फळ्यावर लिहून द्यायचंय का फक्त तुमच्याशी बोलायचंय. व्हॉट शुड बी द फॉर्मॅट. तिथे काही कॉम्बिनेशन आहे का, म्हणजे मी तुम्हाला पॉवर पॉइंट पण दाखवतोय आणि तुमच्याशी सेम डिस्कस पण करतोय. सो सेंडर हॅज टू डिसाइड. प्रत्यक्ष मेसेज पाठवण्यापूर्वी सेंडरला हे सगळं ठरवावं लागणार आहे. दॅट की याच्यामध्ये कंटेंट काय असला पाहिजे, व्हॉट वर्ड्स आर टू बी यूज अँड व्हॉट शुड बी द फॉर्मॅट ऑफ द मेसेज. तर याच्यामध्ये सेंडर हा जो मेसेज आहे तो त्या ठिकाणी डिसाइड करतो. द नेक्स्ट पार्ट, द नेक्स्ट स्टेप इज इफ रिक्वायर्ड. सेंडरला जर वाटलं की मला हा मेसेज थोडासा सोपा करायचा आहे, और आय वॉन्ट टू कीप इट सिक्रेट. मला जर तो सिक्रेट ठेवायचा असेल, उदाहरणार्थ ज्यावेळेस आपली पहिली अणुबॉम्ब चाचणी झाली त्यावेळेस जे शास्त्रज्ञ होते आणि त्यावेळेसच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, त्यांचं असं ठरलं होतं, आणि बुद्ध हसला. जर आणि बुद्ध हसला असा निरोप आला तर याचाच अर्थ चाचणी यशस्वी झाली. आता पंतप्रधानांना चाचणी यशस्वी झाली असं जर सांगितलं आणि तो मेसेज, तो फोन कॉल जर कोणाकडनं रेकॉर्ड झाला किंवा ट्रेस झाला तर तो निरोप कोणालाही समजू शकेल. जो गोपनीय आहे किंवा डिफेन्स संरक्षणाशी रिलेटेड आहे, म्हणून तो मेसेज सिक्रेट ठेवण्यासाठी काय केलं, आणि बुद्ध हसला. म्हणजे ज्यावेळी
असा शब्द प्रयोग होईल किंवा आणि बुद्ध हसला याचाच अर्थ परमाणु चाचणी जी काय आहे ती यशस्वी झाली. सो इफ सेंडर थिंक्स दॅट एन्कोडिंग इज रिक्वायर्ड, हा मेसेज सिक्रेट ठेवायचा आहे, तिसऱ्या व्यक्तीला कळता कामा नये किंवा तो सिम्प्लिफाईड ठेवायचा, तर अशा परिस्थितीमध्ये एन्कोडिंग जे आहे ते केलं जाऊ शकतं. सो इफ द सेंडर थिंक्स that the message can be simplified or it can be kept secret by encoding. मगाशी बघितल्याप्रमाणे मेल फिमेल आहे किंवा बॉईज गर्ल्स आहे किंवा ट्रू फॉल्स आहे किंवा राईट रॉंग आहे, यामध्ये मेसेज जो काय आहे तो एन्कोड केला जातो किंवा तो सिक्रेट ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये तो कोड्स मध्ये, नंबर मध्ये किंवा सांकेतिक भाषेमध्ये कन्वर्ट केला जातो. सो व्हेन सेंडर चेंज और कन्वर्ट अ मीनिंगफुल मेसेज इनटू साइन, सिम्बॉल, कोड्स, पिक्चर्स, मार्क्स, तर इथे एन्कोडिंग जे आहे ते सेंडर कडून केलं जातं. सेंडरने ठरवलंय की माहिती पाठवायची, काय कशी पाठवायची ते ठरवलंय, आणि तिसरी स्टेप एन्कोडिंग करायचे की नाही हे ठरवलंय. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? ही स्टेप आहे. चौथी प्रोसिजर काय आहे? चौथा भाग काय आहे? फाइंडिंग आउट द सुटेबल चॅनल. आता इथे सुटेबल किंवा अप्रोप्रिएट चॅनल असा शब्द प्रयोग केलाय. आता सुटेबल का? कारण संभाषणासाठी अनेक माध्यम असू शकतील. समोरासमोर येऊन शिकवणं ही भले बेस्ट मीडियम असेल किंवा मेथड असू शकेल, पण आत्ताच्या काळात सध्याच्या परिस्थितीमध्ये ती पॉसिबल नाही. सो वी आर युझिंग व्हर्च्युअल मीटिंग. आपण इथे व्हर्च्युअल मीटिंग वापरतो. मी पोहोचलोय एवढीसाच निरोप तुम्हाला द्यायचा आहे, सो यू कॅन मेक अ फोन कॉल और यू कॅन मेक अ टेक्स्ट मेसेज. किंवा तुमचा फोन कॉल किंवा तुम्हाला टेक्स्ट मेसेज जर पाठवायचा नसेल, यू कॅन यूज अ सोशल मीडिया. एखाद्याला आपण फोन करतोय आणि तो मला जर रिसिव्ह करत नाहीये, सो वी कॅन सेंड अ मेसेज. व्हॉट शुड बी द सुटेबल चॅनल? संभाषण करण्यासाठी कोणतं माध्यम वापरणार आहात किंवा चॅनल वापरणार आहात ते ठरवावं लागतं. सो देर आर मेनी चॅनल्स. मग टीव्ही आहे, रेडिओ आहे, सोशल मीडिया, फेस टू फेस इंटरॅक्शन, मेल्स किंवा फेस टू फेस इंटरॅक्शन आहे. हे जरी अनेक चॅनल्स असले, यामध्ये कोणतं चॅनल निवडायचंय ते ठरवत असताना बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो. सो सेंडर अँड रिसिव्हर हे चॅनल ठरवत असताना सेंडर कन्सिडर्ड व्हॉट इज द कंटेंट ऑफ मेसेज. फॉर एक्झाम्पल, आय विश टू प्लेस अ परचेस ऑर्डर. मला एक परचेस ऑर्डर प्लेस करायची. मला माझ्या दुकानासाठी फर्निचर खरेदी करायचंय आणि मी जर फर्निचर विक्रेत्याला म्हटलो की मला फक्त कपाटं पाठवून द्या, तर त्या ठिकाणी ही मे गेट कन्फ्यूज. का? बिकॉज आय हॅव टू बी व्हेरी डिटेल्ड अबाउट द डिस्क्रिप्शन. मला कुठल्या रंगाचे कपाटं हवेत, लोखंडी हवेत की लाकडी हवेत, किती कप्प्याचे हवेत, त्याचे काय फीचर्स असले पाहिजे, त्याची काय हाईट असली पाहिजे, मला कधीपर्यंत ते हवेत, ट्रान्सपोर्टेशन कसं करायचंय, त्याचा इन्शुरन्स असला पाहिजे का नाही. सो आय कॅनॉट यूज ओरल कम्युनिकेशन. तोंडी संभाषणाचा वापर याच्यामध्ये करता येणार नाही. आय शुड यूज रिटन कम्युनिकेशन. सो व्हॉट इज द कंटेंट ऑफ मेसेज? इथे तुमचा जो मेसेज आहे, जी माहिती पाठवायची, त्यातला कंटेंट काय आहे? मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही फर्स्ट क्लासने पास झालाय. अगेन यू विल इन्सिस्ट, सर आम्हाला आमची मार्कशीट पाठवा. कारण का? इथे तुमचं जे काही मार्कशीट आहे ते रिटन डॉक्युमेंट आहे. इट कॅन बी ट्रीटेड ऍज अ एव्हिडन्स. त्याला प्रूफ म्हणून किंवा एव्हिडन्स म्हणून, पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो. देन द लेंथ ऑफ मेसेज. मी पोहोचलो,
एवढीच सोपा निरोप असेल, I won't be writing email, I won't be writing letter, I will make a phone call, or I will make a text message or a WhatsApp message. Then time, हा जो मेसेज आहे तो करण्यासाठी किंवा कम्युनिकेशन करण्यासाठी हाऊ मच टाइम इज अवेलेबल. मी जर सपोज एखादा अर्जंट मध्ये आता निरोप पाठवायचा आहे तर आय एम युजिंग सोशल मीडिया आणि त्याच्यामुळे कन्सिडरिंग द टाइम द मीडियम इज डिसाइडेड. देन एमर्जन्सी, तर सपोज आपल्या आसपास काही एमर्जन्सी आहे, अचानक काही घटना उद्भवली, यू विल यूज अ फोन कॉल. एखादा ऍक्सिडेंट झालाय, आपण 108च्या ॲम्ब्युलन्सला फोन करू. आगीची घटना झाली तर फायर ब्रिगेडला फोन करू. आपण तिथे पत्र लिहित बसणार नाहीये. सो एमर्जन्सी असेल तर वेगळ्या मीडियमचा वापर केला जाईल. देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ चॅनल इन्व्हॉल्व्ड. जो काही चॅनल तुम्ही वापरताय त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे. फॉर एक्झाम्पल सोशल मीडियासाठी इट इज नॉट गोइंग टू कॉस्ट एनिथिंग. पण हे जर आपण कुरिअर वापरत असू तर कुरिअरसाठी पैसे द्यावे लागणार आहे. तुमची मार्कशीट विद्यापीठाने तुम्हाला कुरिअरने पाठवली, इट विल कॉस्ट 30, 40 or 50 रुपीज. पण डिजिटली जर पाठवली तर त्याला एकही रुपया खर्च येणार नाही. सो व्हॉट इज द कॉस्ट इन इन्व्हॉल्विंग कम्युनिकेशन. देन ईज ऑफ चॅनल. सो आपल्याला एखादा मेसेज करत असताना चॅनल कोणता सोपा आहे. मग त्याच्याऐवजी मेसेज जर असेल तो आपल्याला टाईप करावा लागतो किंवा कीपॅडचा वापर करावा लागतो. सो मग मेसेज टाईप करण्याच्या ऐवजी आपण काय करतो, वी मेक अ फोन कॉल. बट तो जो काय सेंडर आहे किंवा रिसिव्हर आहे तो त्यावेळेस कम्फर्टेबल आहे का किंवा त्याला ते वापरता येतं का, या गोष्टीची खातरजमा किंवा काळजी घेतली गेली पाहिजे. अँड अगेन द नॉलेज ऑफ चॅनल. जर समजा मला फॅक्स पाठवता येत असेल, but receiver should be aware or well versed with the technology of fax. जे काय फॅक्स सिस्टीम आहे ती जर पुढच्या व्यक्तीला वापरता येत असेल, then only fax communication can be used. For example, I can use email communication. Thus, this receiver knows how to retrieve email and how to read it. Which medium you are going to use or which is the best medium? The answer is there is no best medium as such. The selection of medium is dependent on many factors. What are the factors? There are many factors like content, length of the message, time that is available, the type of situation, cost involved for the channel, how easy the channel is, the comfort level of sender and receiver, and the knowledge of using that channel. या सगळ्या गोष्टींचा विचार सुटेबल चॅनल निवडत असताना होत असतं. आता मीडियम फायनल झालाय. नाउ द सेंडर डिलिव्हर्स or transmit the message. Now it is the role of sender that everything is finalized. सगळं काय ठरलंय, सगळं काय निश्चित झालंय. नाउ आता ऍक्शन करणं अपेक्षित आहे. सो नाउ सेंडर ट्रान्समिट or sends the message using appropriate channel. आता who communicates, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये आपण पाहिल्या पाहिजे. काय काय गोष्टी आहेत. Who communicates? Sender communicates. What he communicates? Message is communicated. How he communicates? Using channel communicate. And to whom it is communicated? To the receiver. So, इथे what, who, how, when हे सगळ्याचा विचार आपण करणार आहोत. So sender transmits or sends the message by using appropriate channel. The sender transmits or sends the message
by using appropriate channel to the receiver. आता मेसेज ठरलाय, काय पाठवायचं ते ठरलंय, एन्कोडिंग पण झालंय आणि आता मीडियम पण ठरलंय आणि मेसेज पाठवलाय. एक पार्ट जो काय आहे तो झालेला आहे. आता हाफ पार्ट किंवा अर्धा रस्ता जो आहे तो पूर्ण झालाय. अर्धा रस्ता आता रिसीव्हर कडे आहे. सो यू हॅव सेंड द मेसेज, रिसीव्हर हॅजंट रिसीव्ड. आता इथे रिसीव्हरचा रोल हा सुरू होतोय. सो सेंडर हॅज सेंड अ मेसेज. इथे सेंडरचा रोल संपलाय. नाउ इट इज द रोल ऑफ रिसीव्हर. Whatever has been communicated, receiver receives or receiver takes the delivery of whatever is been communicated. जी काय माहिती पाठवली ती पाठवलेली माहिती ती स्वीकारणं हा रिसीव्हरचं काम आहे. Now if the information or message was encoded, receiver has to decode. जर ती माहिती एन्कोड केलेली असेल तर ती माहिती आता रिसीव्हरला डिकोड करावी लागणार आहे. सो साइन सिम्बॉल, मार्क्स और पिक्चर्स आर सपोज टू बी कन्वर्टेड इनटू मीनिंगफुल मॅनर. मीनिंगफुल मॅनर मध्ये किंवा त्याचा अर्थ काय आहे हे त्यामध्ये समजून घ्यावं लागणार आहे. सो इफ द सेंडर हॅज एन्कोडेड, इट इज द ड्युटी or responsibility of the receiver that what is the meaning of encoded messages. So receiver try to interpret or try to understand meaning of pictures, codes, numbers, whatever is encoded. So he try to convert into meaningful message. Encoding मध्ये चित्र किंवा चिन्ह याच्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि डिकोडिंग मध्ये त्या चित्राचा किंवा चिन्हाचा अर्थ नेमका काय आहे that is been done by the receiver. So encoding is done by the sender and decoding is done by the receiver. Encoding converts information into sign, symbols, marks, and decoding is conversion of symbol, marks, codes into message. हे दोन्ही opposite process आहे. Now the most important part is giving feedback. प्रतिक्रिया देणं कुणाला? सेंडरला. कोण देणार आहे? रिसीव्हर देणार आहे. So here receiver gives a feedback or reply to the sender. कशासाठी? That is, after receiving and understanding the message, receiver replies or reacts to the sender. तो जो सेंडरला प्रतिक्रिया देतो किंवा त्याला प्रतिसाद देतो. What is the purpose? The purpose of reaction is giving confirmation. कसलं कन्फर्मेशन देतोय? कसली खात्री देतोय? He has received the message and has understood the message. माहिती मिळाली आहे आणि माहिती समजली ह्याची अश्युरिटी जी आहे तो त्या ठिकाणी रिसीव्हर सेंडरला देतोय. बिकॉज इफ द कम्युनिकेशन इज डन अँड इट इज बीन नॉट अंडरस्टूड, इट इज ऑफ नो यूज. संभाषण केलेलं असेल आणि रिसीव्हरला ते समजलंच नाही किंवा गैरसमज झाला, इट मे क्रिएट प्रॉब्लेम. नॉईस इन द कम्युनिकेशन प्रोसेस. शेवटचा भाग आहे. पायऱ्या आपण परत एकदा बघूया. सो सेंडर इनिशिएट द आयडिया. सेंडरच्या मनामध्ये कल्पना येते ती माहिती पाठवायची. तो ती माहिती कशी पाठवायची किंवा एक्झॅक्ट काय निरोप पाठवायचा आहे तो ते ठरवतोय. जर गरज असेल तर एन्कोडिंग होते, चॅनल निवडला जातोय. आफ्टर डिसाइडिंग चॅनल मेसेज पाठवला जातोय. मेसेज पाठवल्याच्या नंतर तो मेसेज रिसीव्ह होतोय. रिसीव्ह झाल्यावर तो डिकोड होतोय. डिकोड झाल्यावर फीडबॅक दिला जातोय आणि फीडबॅक दिल्यावर in between the process of communication there can be noise in communication.
या संभाषणाच्या प्रक्रियेमध्ये नॉईस असू शकतो. व्हॉट इज नॉईस? ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, एनी प्रॉब्लेम or obstacle can be treated as a noise. नॉईस म्हणजे प्रत्यक्ष गोंगाट किंवा गोंधळ असा अर्थ नाही. संभाषणाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकेल अशी कोणतीही गोष्ट जिला नॉईस असं म्हटलं. हा नॉईस म्हणजे नक्की काय आहे? और व्हॉट आर द पॉसिबिलिटीज और व्हॉट आर द रिझल्ट्स? काय असू शकतात या नॉईसमुळे? सगळ्यात पहिली शक्यता आहे that communication itself won't take place. तुम्हाला मेसेज तर पाठवायचा आहे, तुमच्या फोनला नेटवर्क नाही, सो दॅट इज अ नॉईस. हा देखील नॉईस आहे. तुम्हाला फोन तर करायचा आहे, पण बॅटरी डिस्चार्ज आहे, तो नॉईस असू शकेल. तुम्हाला फोटोकॉपी तर करायची, पण टोनर मध्ये इंक नाहीये, दॅट कॅन बी अ नॉईस. तुम्ही छान पत्र लिहिलंय, पण तुमचं अक्षर वाचनीय नाहीये, ते होऊ शकतं. और यू डोंट हॅव एनी पेन पेन्सिल. सो हिते नॉईस मध्ये दॅट इज फर्स्ट पॉसिबिलिटी दॅट कम्युनिकेशन इटसेल्फ वोंट टेक्स प्लेस. संभाषण जे काय आहे ते संभाषण घडणारच नाही, त्यामुळे ते पुढे जाण्याचा किंवा समजण्याचा प्रश्नच येत नाही. सो देयर इज वन पॉसिबिलिटी दॅट ऑन द सेंडर्स पार्ट कम्युनिकेशन वोंट टेक्स प्लेस. संभाषण त्या ठिकाणी होणारच नाही. अजून काय शक्यता आहे? दॅट इज वन मोर पॉसिबिलिटी दॅट कम्युनिकेशन इज डन बाय द सेंडर, नॉट रिसिव्ड बाय द रिसिव्हर. तुम्ही पत्र तर पाठवलं, पण कुरिअरवाल्याकडनं मिसप्लेस झालं. तुम्ही मेसेज तर पाठवला, पण रिसिव्हरला तो मिळालाच नाही. सो यू हॅव कम्युनिकेटेड, अ सेंडर हॅज सेंड अ मेसेज, बट रिसिव्हर हॅजंट रिसिव्ड. पहिल्या पार्टमध्ये संभाषण घडतच नाहीये. दुसऱ्या प्रकारामध्ये संभाषण सेंडर कडून घडतंय, पण रिसिव्हरला मात्र मिळालेलं नाहीये. देयर कॅन बी मेनी रिझन्स. कितीतरी शक्यता ज्या आहेत त्याच्यामध्ये असू शकतील. सो सेंडर कडनंच माहिती पाठवली, रिसिव्हरला मिळाली नाही. अजून काय पॉसिबिलिटीज आहे? that its communication is done, half of the part is completed. सेंडर कडनं माहिती गेली आहे, पाठवली आहे. रिसिव्हर ऑल्सो हॅज रिसिव्ड. रिसिव्हरला देखील माहिती मिळालेली आहे, पण त्याला ती माहिती समजलेली नाहीये. फॉर एक्झाम्पल, एखाद्या जापनीज मध्ये पत्र लिहिलेलं आहे, ते जापनीज माणसाने तुम्हाला ते पाठवलं, काय होईल? माहिती त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत येईल, पाठवली जाईल, पण तुम्हाला ती समजणार नाही. वाय? बिकॉज इट इज इन जापनीज. सो कम्युनिकेशन इज डन बाय द सेंडर. इट इज बीन रिसिव्ड ऑल्सो. इट इज नॉट अंडरस्टूड. ते त्या ठिकाणी समजत नाहीये किंवा ते कळलं नाहीये. आपल्याकडे एखादा अडाणी माणूस असतो, त्याला जर एखादा टेक्स्ट मेसेज आला, तर तो मेसेज आलेला त्याला समजतो, पण त्या मेसेजचा अर्थ काय आहे हे त्याला वाचता येत नाही. सो मेसेज इज रिसिव्ड, but it is not understood. It is the most dangerous possibility that communication is done, it is received, but instead of understanding, it is totally misunderstood, or it is been taken by a different way. संभाषण घडतंय, पण संभाषण समजण्याच्या ऐवजी टोटल मिसअंडरस्टँडिंग जे काय आहे ते त्या ठिकाणी होतं. फॉर एक्झाम्पल, आपण क्रिकेटमध्ये बघतो की बॅट्समन मेक्स अ कॉल टू द नॉन स्ट्रायकर, आणि तिथे काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं अँड दे गॉट रन आउट. सो माहिती पाठवली जाते, पण ती समजण्याच्या ऐवजी मिसअंडरस्टँडिंग जे काय आहे ते होऊ शकतं. तुमच्या घरामध्ये एखादा कार्यक्रम आहे आणि तुम्ही दुसऱ्याला सांगता की संडेला आमच्याकडे असा असा प्रोग्राम आहे, बट यू हॅवंट कन्फर्म की पुढच्या संडेला आहे, पुढच्या महिन्यातल्या संडेला आहे, और अपकमिंग संडे आहे. सो द रिसिव्हर मे टेक इन अ डिफरंट वे और डिफरंट मीनिंग, अँड इट मे लीड टू मिसअंडरस्टँडिंग. याच्यामुळे
पुढे जाऊन मिसअंडरस्टँडिंग जे काय आहे ते होण्याची खूप शक्यता असते. सो मेक शुअर दॅट व्हॉट एव्हर मेसेज यू हॅव कम्युनिकेटेड इट इज बीन प्रॉपरली कम्युनिकेटेड. तर प्रॉपरली कम्युनिकेट होईल किंवा रिसिव्हर पर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची काळजी किंवा खबरदारी जी काय आहे ती घेतली गेली पाहिजे. कम्युनिकेशन इज नॉट मियरली अ प्रोसेस ऑफ पासिंग इन्फॉर्मेशन बट रादर इट इज अ प्रोसेस ऑफ मेकिंग पीपल अंडरस्टूड. रिसिव्हरला जर ते समजलं नाही, कळलं नाही, then कम्युनिकेशन इज वेस्ट. त्याचा काही उपयोग नाही. ते निरर्थक म्हणून जे काय आहे ते समजलं जाईल.